शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या अत्यंत महत्त्वाच्या बातम्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका। चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर अशा महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला ऑल वरती सेट करून घ्या आणि हो, आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। शपथविधीवरील बहिष्कार अखेर मागे, दुसऱ्या दिवशी विरोधकांसह 106 आमदारांनी घेतली सदस्यत्वाची शपथ। ईव्हीएमचे रडगाणे आता थांबवा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा विरोधकांना टोला, उद्या सुप्रीम कोर्टावर सुद्धा आक्षेप घेतील। आजपासून थंडीला सुरुवात होणार, नाशिकचा पारा 12.5 अंशावर, राजस्थान, हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश गारठू लागले। महाकुंभ, 20 कोटींवर हिंदू येणार, 6000 हेक्टरवर यूपीचा 76वा जिल्हा, यावेळी सर्वच डिजिटल। निर्भयाच्या बहिणीच्या लग्नमंडपामध्ये महायुतीचे मंगलसूर, मुलीकडचे म्हणून मुख्यमंत्री फडणवीसांची हजेरी आणि आमदार प्रवीण दरेकरांचे मंगलाष्टके। वक्फ बोर्डाचा तळेगाववर दावा, लातूर जिल्ह्यामधील 103 शेतकऱ्यांना नोटिसा, 300 एकर जमिनीवर सांगितली मालकी। शेतजमिनी होणार आधारशी संलग्न, ॲग्रीस्टॅक योजना आजपासून जिल्ह्यामध्ये राबवणार। अकोला जिल्ह्यात 1113 सिंचन विहिरीचे कामे सुरू, नरेगा लाभार्थी शेतकऱ्यांना मिळणार 5 लाखाचे अनुदान। सोयाबीनच्या दरामध्ये मोठी घसरण, बाजारात 4000 पर्यंत दर मिळण्याची शक्यता। शेतकरी मित्रांनो, सोयाबीन तसेच कापसाला किती हमीदर मिळाला पाहिजे, तुमचे मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। तसेच तुमच्या जिल्ह्यामध्ये काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगू शकता। तसेच तुम्ही आपली बातमी कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात, तुमच्या जिल्ह्याचे नाव सुद्धा कमेंट करून सांगा, जेणेकरून आम्ही तुमच्या जिल्ह्याची बातमी सुद्धा कव्हर करू। स्पर्धेमध्ये सहभागासाठी 31 डिसेंबरची मुदत, चला 5 पिकांसाठी आहे पीक स्पर्धा। या स्पर्धेमध्ये कुठली 5 पिके समाविष्ट करण्यात आलेली आहे बघा, ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस या 5 पिकांचा समावेश करण्यात आलेला आहे। फेंगल चक्रीवादळाने अडवले होते गारवारे, थंडीचे कमबॅक, तापमान 4 अंशांनी घटले, 10 दिवस गारठा टिकणार। कपाशी पिकावर लाल्यासह करपा रोगाचा प्रादुर्भाव, नवथड परिसरातील चित्र, फवारणी करून सुद्धा परिणाम नाही। लाडक्या बहिणींकडून होते 6व्या हप्त्याची प्रतीक्षा, कुठल्या महिलांना आता पुढील हप्त्याचे 2100 रुपये मिळणार आहे बघा। या योजनेचे निकष बदलणार असल्याचे सध्या सांगितले जात आहे। लाभार्थी महिलेचा पती आयकर भरतो का, कुटुंबाकडे 4 चाकी वाहन आहे का, एकाच कुटुंबातील 2 पेक्षा अधिक महिलांनी अर्ज केलेले आहेत का, विधवा, परित्यक्ता, निराधार व अन्य योजनांचा लाभ घेतला जात असताना या योजनेचा लाभ घेतला जातो आहे का, असे निकष तपासले जाणार असल्याचे सांगितले जात आहे। अशा प्रकारचे निकष लावले तर अनेक लाभार्थी महिलांची संख्या ही निम्म्यावर येईल, ज्या निकषात नाहीत ते नाराज होणार असल्याचे बोलले जात आहे। वाडी अदमपूर शिवारातील चित्र, वन विभागाने लक्ष देणे गरजेचे, वन्य प्राण्यांचा बंदोबस्त होणार कधी, रब्बी पिकांची नासाडी। पश्चिम वराडातील अकोला, बुलढाणा व वाशिम जिल्ह्यातील 1.43 लाख शेतकऱ्यांना मदत कधी, ऑगस्ट सप्टेंबरमध्ये बसला होता अतिवृष्टीचा फटका। अपात्र असतानाही लाभ, लाडक्या बहिणी चिंतेमध्ये, लाभार्थ्यांची होणार पडताळणी, रक्कम परत करण्यासाठी सुविधा। देशात एफडीआय मध्ये 4 वर्षात घसघशीत वाढ, थेट परकीय गुंतवणूक 1000 अब्ज डॉलरपेक्षा अधिक। जलजीवन मिशन, अकोला जिल्ह्यामध्ये 15 प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांची कामे सुरू, कामाची संत गती, 523 गावांना नवीन योजनांचे पाणी मिळणार कधी। पेट्रोल 106 रुपये लिटर, लसणासाठी मोजावे लागतात 450 रुपये, 1 किलो लसणाच्या दरामध्ये 4.5 लिटर पेट्रोल। वीज मीटर नाही मिळाले, थेट बिलच हाती टेकवले, अडगाव बुद्रुक येथील प्रकार, महावितरणाचा अजबगजब कारभार। निवडणुकीची आचारसंहिता संपली, आगार परिसरातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा। भंडारज परिसरातील चित्र, ढगाळ वातावरणाचा परिणाम, अतिवृष्टीमुळे सोयाबीन कापूस पिकाचे मातेरे, शेतकऱ्यांची भिस्त तुरीवर। मासरूड परिसरामध्ये पिकांवर रोगराई, ढगाळ वातावरणाचा परिणाम, उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता। जळगाव जामोद परिसरामध्ये ढगाळ वातावरणाने 5000 हेक्टरमधील तूर पीक धोक्यामध्ये, कपाशीलाही फटका, विविध किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता, फवारणीवर भर। मानव विकास कार्यक्रम, विद्यार्थिनीच्या सायकलीसाठी 5000ची तरतूद, मालेगावातून 411 सायकलींचा प्रस्ताव, 3 तालुक्यांचे प्रस्ताव केव्हा मिळणार। हजारोंची शिष्यवृत्ती मिळणार, विद्यार्थ्यांनो अर्ज केलाय ना, कामगार कल्याण केंद्र, 60% गुणांची अट। मुबलक पाणीसाठ्याचा परिणाम, क्षेत्र आणखी वाढणार, कारंजा तालुक्यामध्ये 154% क्षेत्रावर रब्बी पिकांची पेरणी। अतिवृष्टीमुळे नुकसान, भरपाईपासून शेतकरी वंचित, प्रशासनाचे दुर्लक्ष, पांगरी, नवघरे येथील शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर। केशवनगरचा साखर कारखाना सुरू होईना, ऊस लागवड क्षेत्रामध्ये घट, रिसोड तालुक्यातील चित्र, ऊसाचे क्षेत्र केवळ 25 हेक्टर। मजुरीसह निविष्ठांच्या दरामध्ये वाढ, उत्पादन कमी, खर्च अधिक, शेतकरी अडचणीमध्ये।
मालेगाव तालुक्यातील नाडे येथे चोरांचा धुमाकूळ, शेतशिवारामध्ये वाढल्या चोऱ्या, शेती साहित्यासह कपाशीच्या गोण्यांची केली चोरी। यंदा वाढणार कळवण तालुक्यातील कांदा क्षेत्र, 88% पेरणी पूर्ण, रब्बी हंगामाच्या उत्पादनामध्ये वाढ होण्याची चिन्हे, कांदा उत्पादनावर असणार भर। नाफेड NCCFने केलेल्या कांदा खरेदीची चौकशी व्हावी, शेतकऱ्यांची मागणी, स्वस्तातील लाल कांदा गेला कुठे। आर्थिक सक्षम वडगाव गिरणारे सोसायटी उभारणार गुदाम, केंद्र शासनाच्या योजनेसाठी निवड, 2 कोटींचे मिळणार अर्थसहाय्य, शेतमाल ठेवण्यासाठी होणार वापर। शेतमालाच्या पडत्या भावात भरडतोय सोयाबीन उत्पादक शेतकरी, दरकोंडीही कायम, हमीभाव 6000च्या वर करण्याची गरज। सूर्यफूल, जवस, करडईकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ, शिरूर तालुक्यामध्ये रब्बी हंगामात 11,980 हेक्टरवर पेरा, मात्र तेलबियांचे क्षेत्र शून्य। शेतमालाच्या पडत्या भावाची नव्या सरकारने दखल घ्यावी, शेतकऱ्यांचा सूर, मोढ्यामध्ये सोयाबीनची दरकोंडी कायम, हिंगोली जिल्ह्यातील उत्पादक शेतकरी हताश। अड्यांनी पोखरल्या तुरीच्या शेंगा, शेतकऱ्यांचे टेन्शन वाढले, अडीकिडींचा अनेक दिवसांपासून प्रादुर्भाव, शेतकरी चिंताग्रस्त। शिक्षण विभाग मूग गिळून गप्प, दुसरा गणवेश केव्हा मिळणार, 6 महिने लोटले तरी विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपेना। शेतीच्या सातबाऱ्यावर विमा काढल्याचे दिसते, मात्र खाते क्रमांक दिसतच नाही, पीक विमा परस्पर काढल्याच्या तक्रारी वाढल्या, गिरवला मागील वर्षीचा पाढा। सोयाबीन हमीभाव खरेदीच्या चाचपटीमुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी, CCIच्या वतीने कापूस खरेदीस प्रारंभ, नवीन तुरीची मोठ्या प्रमाणावर आवक सुरू। गहू पिकासाठी 30 तर कांद्याला 60,000 हेक्टरी विमा संरक्षण, शेतकऱ्यांना 15 डिसेंबरपर्यंत 1 रुपयामध्ये भरता येणार पीक विमा। तुरीच्या पिकावरही अडीचा प्रादुर्भाव, अवकाळी पावसाची हजेरी, 36,000 हेक्टरवरील पिके धोक्यात। रमाई आवास योजनेचे 2160 घरकुले मंजूर, परतूर 1200, मंठा 840, नेर सवलीत 120 घरास मान्यता। रब्बीसाठी पाण्याची मागणी नाही, 77.73 दशलक्ष घमी पाणी शेतीला, उन्हाळी हंगामासाठी आता मांजरातून 3 आवर्तन। लातूर शहरातील पश्चिम भागातील मंगळवारी 9 ते दुपारी 2 वेळेत वीज बंद असणार आहे, उपकेंद्राच्या तातडीच्या दुरुस्तीसाठी हा वीज पुरवठा बंद करण्यात येणार आहे। जागृती शुगरकडून 2700 रुपये प्रति मेगाटन प्रमाणे ऊस उत्पादकांना रक्कम, शेतकऱ्यांच्या खात्यावर आज बिल जमा, उपाध्यक्ष लक्ष्मण मोरे यांच्याकडून माहिती। नूतन आमदार आणि सत्ताधारी नेते, सत्ता संपादनाच्या आनंदोत्सवामध्ये बळीराजा मात्र अवकाळी पावसाने आला मेटाकुटीला, रानातील अवकाळी पावसाचे पाणी आमदारांना दिसेना। माहूर परिसरामध्ये वन्य प्राण्यांचा उपद्रव वाढला, हातातोंडाशी आलेला घास गेला, शेतकरी झाले हतबल, रब्बी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान। शेतकऱ्यांची झाली फसवणूक, कांदा बियाणे न उगवल्याने आर्थिक फटका। CCIचे कापूस खरेदी केंद्र सुरू होईना, योग्य भाव मिळेना, हमी भावापेक्षा कमी भावाने खाजगी व्यापाऱ्यांकडून कापूस खरेदी। 13,410 विद्यार्थ्यांच्या अपारचे काम पूर्ण, शाळाबाह्य कामांचे शिक्षकांवर झाले ओझे। नुसती शेतीची राखण नव्हे, पिकाला पाणी देतोय साहेब, दिवसा वीज पुरवठा करण्याची शेतकऱ्यांकडून होते मागणी। दुर्गापूर खाणीमुळे 626 कुटुंबे संकटात, पुनर्वसनाकरता काय करीत आहात, हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल, 18 डिसेंबरपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश। CCIची कापूस खरेदी शेतकऱ्यांसाठी ठरली मृगजड, नेट कनेक्टिव्हिटीही संत, शेतकऱ्यांचे OTP गेले कुठे। दुसऱ्याही दिवशी डार्लीमध्ये धुडगूस, हत्तीने 9 शेतकऱ्यांचे धानपीक केले नष्ट, शेतकऱ्यांमध्ये रोष, बंदोबस्त केव्हा, कळप मरेगावच्या जंगलात। भाजीपाल्याचे दर घसरले, गृहिणींना मिळाला दिलासा, हिरव्या मिरचीचा तोरा उतरला, लसणाला मात्र दराचा तडका। अमरावती जिल्ह्यामध्ये 74,000 मजुरांना गावातच काम, मगरा रोहे योजनेअंतर्गत वर्षातून 100 दिवस रोजगार, प्रतिदिन 297 रुपये मजुरी। भंडारा जिल्ह्यामध्ये उडाली धांदल, आधारभूत केंद्रावरील धान उघड्यावर, सर्वदूर पावसाची नोंद, पावसामुळे केंद्रावरील धान वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड। खतांचे दर 100 रुपयांनी वाढले, धानाचे दर केव्हा वाढणार। 4 ऐवजी 2च पद्धती, झटपट कामे होणार, जमीन मोजणीचा कालावधी निम्म्याने घटला, पण शुल्क दुपटीने वाढले। लेक लाडकी योजना, ग्रामीण भागात सुरू आहे घरोघरी जनजागृती, मुलींना मिळणार आता 1 लाख रुपये। अनधिकृत खाद्यपदार्थ विकाल तर कारवाई होणार, 2 दिवसांमध्ये 23 जणांना अटक, नागपूर विभागामध्ये विशेष मोहीम राबवण्यास सुरुवात। वर्धा जिल्ह्यामध्ये 3,98,809 ठिकाणी लागणार मीटर, स्मार्ट मीटर बसवण्यास मिळणार स्वस्त वीज। शेती खर्चात झाली भरमसाठ वाढ, शेतकरी आले आर्थिक संकटात, मजुरीच्या दरासह साहित्यांची भाववाढ, शेती व्यवसायावर मोठा परिणाम। सर्वाधिक 10,609 हेक्टरवर ज्वारीची पेरणी, शिरूर तालुक्यामध्ये रब्बीच्या 70% पेरण्या पूर्ण। अव्वाच्या सव्वा खर्च करूनही बिघडतंय शेतजमिनीचे आरोग्य, सेंद्रिय खताकडे वाढतोय कल, उत्पादनापेक्षा खतावर होतोय जास्त खर्च।
प्रति लिटर 10 रुपयांनी कमी, कोल्हापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांना रोज 1 कोटीचा फटका, गाय दूध दर कमी आणि अनुदान बंद। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या प्रोत्साहन भत्त्याची प्रतीक्षा, राज्यातील 2.25 लाख अंगणवाडीताईंच्या हात रिकामेच। आतापर्यंत शेकडो बळी, कृषी विभागाकडून उपाययोजना आवश्यक, शेततळी बनतायत मृत्यूचे सापळे। द्राक्ष बागायतदारांवर कर्जाचा डोंगर, हवामान बदल, द्राक्षाच्या मुळावर शासनाची उदासीनता, 4 लाखांच्या नुकसानीला 14,000ची तटपुंजी भरपाई। उत्पादन घटणार, रोगाचा प्रादुर्भाव वाढला, जत तालुक्यामध्ये ढगाळ हवामानाचा द्राक्ष बागांना फटका। कोपर्डे हवेलीमध्ये उसाच्या पाल्याची कुट्टी, शेतकऱ्यांचा कल वाढला, रासायनिक खते टाळण्यासाठी पर्याय। व्यापाऱ्याकडून दरवाढीची प्रतीक्षा, DDRकडे प्रस्ताव, आठवडा उलटून सुद्धा तोडगा नाही, हमाल कामगारांचा बंद कायम। डाव्या कालव्याच्या गळतीमुळे जमीन नापीक होण्याच्या मार्गावर, काळमवाडी धरण, ठोस उपाययोजनेसाठी लक्ष देण्याची गरज। अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा।